नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा एल्गार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन। अहिल्यानगर, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने सोमवारी दिनांक 8 जून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। महिला शहर जिल्हाध्यक्षा अर्चना गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की राज्यातील सर्वसामान्य नागरिक सध्या वाढत्या महागाईमुळे प्रचंड त्रस्त आहेत। घरगुती गॅस, खाद्यतेल, डाळी, भाजीपाला, दूध, पेट्रोल व डिझेल यांच्या वाढलेल्या किमतींमुळे सामान्य कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे। महिन्याचे उत्पन्न तेच असताना खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे। महागाईचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असून घरखर्चाचा ताळमेळ राखताना त्यांना स्वतःच्या गरजांवरही मर्यादा आणाव्या लागत आहेत। मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन खर्च भागविण्यासाठी गृहिणींना मोठी कसरत करावी लागत आहे। शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवक आणि गृहिणी अशा सर्वच घटकांवर महागाईचे संकट ओढवले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी बोलताना अर्चना गायकवाड यांनी सांगितले की महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने प्रभावी धोरण राबवावे, सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे निर्णय तातडीने घ्यावेत। जनतेच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही। त्यांनी पुढे सांगितले की सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे। जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शेवटपर्यंत लढा देईल। यावेळी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अथर खान, जिल्हा उपाध्यक्ष मतीन शेख, जिल्हा कार्याध्यक्ष समीर पठाण, शहराध्यक्ष अल्तमश जरीवाला, शहर कार्याध्यक्ष अजहर शेख, भिंगार शहराध्यक्ष तौफिक शेख, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष सचिन नवगिरे, मीडिया प्रमुख फैयाज तांबोळी, तसेच शिवबाई मोरे, मैनाबाई जगधने, रंभा केंडळे, निर्मला अरागडे, वैशाली जगधने, छाया वंझारे, रशिदा शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शहराध्यक्ष अर्चना सुरेश गायकवाड, आमच्या वतीने आज आम्ही या सरकारला निवेदन दिलेलं आहे की जो गॅस दरवाढ चालू आहे, महागाई चालू आहे, त्या संदर्भात त्यांनी काहीतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे। आज सर्वसामान्य नागरिकांचा जो पगार आहे तो पगार तोच आहे, परंतु प्रत्येक वेळेस तुम्ही दरवाढ करताय, गॅस दरवाढ करताय, भाजीपाला दरवाढ करताय, म्हणजे ज्या सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहेत त्याच्यावरती तुम्ही प्रत्येक वेळेस दरवाढ करताय। मग ही लोकशाही म्हणायची का ही हुकुमशाही म्हणायची, याचा नक्की आम्हाला संदर्भ लागत नाही। जर याच्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य जनतेला योग्य ते न्याय दिला नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि तो ठिय्या आंदोलन असं आमचं असेल त्या संदर्भामध्ये, मग आम्ही तो रस्ता रोको असेल किंवा काही असेल त्या संदर्भात आम्ही रास्ता रोको करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सर्वसामान्य जनतेवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना सांगू इच्छितो, सातत्याने हे जे दरवाढ चाललेली आहे, सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न आपल्या भारतात निर्माण झालेला आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा निर्माण झालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जर अशी सतत दरवाढ जर राहिली तर लोक रस्त्यावर उतरतील, आंदोलन करतील। तत्पूर्वी शासनाने जागे होऊन ही दरवाढ मागे घ्यावी, सर्वसामान्य जनतेला जगण्याचा अधिकार द्यावा। केवळ एक मुद्दा घेऊन राजकारण करू नये, समाजात बंधुता, मित्रत्व हे निभावली पाहिजे। या संदर्भात पुढाकार घेऊन शासनाने कारवाई करायला पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये फार भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला जे कानमंत्र दिलेलं आहे, समाजसेवा 80% करा, त्या धर्तीवर आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून असं भव्य आंदोलन करू। आदरणीय खासदार निलेश लंके साहेब, माननीय रोहितदादा पवार साहेब, शशिकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये आम्ही भव्य असं आंदोलन उभारू।